नमस्कार. आज मला तुम्हाला सांगायचं आहे, की लाईफमध्ये आणि फॅशन डिझायनिंगमध्ये क्लॅरिटीचं महत्त्व. क्लॅरिटी असली पाहिजे. जसं की फॅशन डिझायनिंगमध्ये एकतर परफेक्शन कशामुळे येते? 2 गोष्टींमुळे येते. पहिली आहे क्लॅरिटी आणि दुसरी आहे प्रॅक्टिस. प्रॅक्टिसनं जबरदस्त फरक पडतोय. कारण असं काही नाही, की माझ्या घरामध्ये लहानपणापासून फॅशन डिझायनिंग किंवा कटिंग, पॅटर्न मेकिंग हे सगळं मी बघत आलो असलं तरी मी परफेक्टच आहे आणि पहिलं डिझाइन केलं तर माझं परफेक्टच झालं. प्रॅक्टिसनं परफेक्शन येते. माझ्यासुद्धा डिझाईन्स काही व्यवस्थित नाही झाल्या. काही काही चुकांमधून मी पुढचं धडे घेत गेले आणि प्रत्येक डिझाईनला मी मागच्या डिझाईनपेक्षा इम्प्रूव्हमेंट केल्या. म्हणजे आहे तोच कॉपी पेस्ट नाही करायचा डिझाइन आपल्याला. त्यामध्ये काही ना काहीतरी इम्प्रूव्हमेंट करायची. जसं की आता मी प्रत्येक वेळेला अजूनसुद्धा माझं हे लर्निंग चालूच आहे आणि आजीवन चालूच राहील. कारण लर्निंग म्हणजे असं एक कुठली स्टेज नसते, की जिथं मी आलोय आणि परफेक्शनच आहे आणि सगळं मला आता येते आणि परफेक्टच येते. नो, अशी कुठली लेवल नसते. ऑल्वेज लर्निंग असलं पाहिजे लाईफमध्ये आणि फॅशन डिझायनिंगच्या बाबतीत क्लॅरिटी सगळ्यात महत्त्वाची आहे. जसं की गळारुंदी इतकीच का? शोल्डर स्लोप असाच का? अर्धा इंचावरच का? चेस्ट जर आपण माप टाकतो तर डिवाइड बाय 4च का? कारण 4 पदरी घडी असते दॅट्स इट. वेस्टला पण सेम. एपेक्स पॉइंटचा इम्पोर्टन्स प्रिन्सेस कटमध्ये जसं की कर्व घेताना. तर मग कर्व असाच का? नेकलाईनचा शेप असाच का? इतकाच बॉक्स का? स्लाइटली तिरकं का? तर हे सगळ्यामध्ये क्लॅरिटी असली पाहिजे. कारण जसं-जसं तुम्ही म्हणजे फक्त तुम्हाला जर का फॉर्म्युला सांगितला, की हे असं करा आणि हे याच्यावरनं असं होईल. खरं पण जर का तुम्ही त्यामध्ये स्वतःचं बुद्धिमत्ता वापरली, की हे असं का? डीप एनालिसिसवर गेलात, तर तुम्ही कोणत्याही साईजचं मेजरमेंट आलं तरी तुम्ही गोंधळून जाणार नाही. कारण तुमचा बेस क्लिअर आहे. त्यामुळे क्लॅरिटी लाईफमध्ये सुद्धा इम्पोर्टंट आहे आणि फॅशन डिझायनिंगमध्ये सुद्धा इम्पोर्टंट आहे आणि ॲट द सेम टाईम प्रॅक्टिस सुद्धा इम्पोर्टंट आहे. जितकी जास्त तुम्ही प्रॅक्टिस करत जाल, तितके जास्त तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होतील. जसं की माझ्या हातातून शेकडो फॅब्रिक्स गेलेत. रिअली. मी खूप कटिंग केलंय, डिझायनिंग केलंय, पॅटर्न मेकिंग केल्यात, गारमेंट कन्स्ट्रक्शन केल्यात, स्टिचिंगमध्ये सुद्धा माझे कर्व्हज स्टार्टिंगला म्हणजे जवळपास आता मला 16 वर्षांचा प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स आहे या फील्डमध्ये आणि त्या आधीपासून पण लहानपणापासून ऑब्झर्वेशन ही स्किल खूप डेव्हलप झाले. तर हे छोटे-छोटे स्किल्स वाटतात, की आपण नजरअंदाज करतो, की इग्नोर करतो, की ह्याला काही इम्पोर्टन्स नाहीये. खरं पण या गोष्टींना ट्रिमेंडस इम्पोर्टन्स आहेत. ज्या गोष्टी आपण स्किप करतोय ना, ती डिझायनर कॅच करत जातोय. त्यामुळं आपल्यामध्ये आणि एक प्रोफेशनल डिझायनरमध्ये फरक पडत जातोय. ऑब्झर्वेशन हे खूप छोटं वाटत असेल, खरं पण ऑब्झर्वेशनला फार इम्पोर्टन्स आहे. समोर जर एखादा क्लायंट असेल किंवा तुम्ही इव्हन स्वतःला सुद्धा बॉडी एनालिसिस किंवा बॉडीला ऑब्झर्व्ह करता आलं पाहिजे, की कुठं कसं फिटिंग दिलं तर कसं कम्फर्टेबल वाटेल, कशी ती समोरची व्यक्ती कॉन्फिडंट वाटेल. तर ह्या सगळ्या क्लॅरिटी पाहिजे, ऑब्झर्वेशन पाहिजे, प्रॅक्टिस पाहिजे. तर ठीक आहे, बनवून राहा. पुढच्या व्हिडिओमध्ये आणखीन काही आपण भेटूयात नवीन टॉपिक सोबत. ठीक आहे. धन्यवाद.